आज मी उमेदवारी या नात्याने प्रत्येक बूथ केंद्रावर मतदान केंद्रावर भेटी गाठी घेण्यासाठी माझा दिवसभराचा दौरा होता. भारजवाडीमध्ये गेल्यावर तिथं थोडंसं वातावरण टेन्स होतं. PIला SP सगळ्यांना फोन केला, नंतर चुमळी असेल की ज्या बूथवर मी आज भेट दिली कार्यकर्त्यांना थोडंसं मानसिक आधार देण्यासाठी मी फोन डिपार्टमेंटला वगैरे करत होते. डिपार्टमेंट पण घेत होतं. मला 5:15ला आमचे कार्यकर्ते शिरसाटवाडीचे बाळासाहेब शिरसाट यांचा फोन आला की मला इथून मतदान केंद्र बाहेर काढायचा प्रयत्न होतोय. मतदान केंद्र ताब्यात घ्यायसाठी ते बोलताय किंवा कॉम्प्रोमाइज करून निम्मे मत आपण वाटून घेऊ असं काहीतरी बोलत होते. तर मी त्यांना सांगितलं की बूथ आपण काही सोडू नका, तिथंच थांबा. त्यांनी सांगितलं की माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की मतदान उमेदवारी जो फॉर्म आहे एजंटचा फॉर्म त्याच्यावर उमेदवारांचा सही नाहीये. मी प्रांत ऑफिसरशी बोलले. त्यांनी सांगितलं की उमेदवाराचं प्रतिनिधी सही चालते. मतदान केंद्रात गेल्यावर एंट्री करतानाच काही तरुण मुलं होते माझ्या विरुद्ध घोषणा द्यायला लागली. मी सरळ आतमध्ये मतदान केंद्रावर आले. 2 बूथ आहेत तिथं, दोन्ही याच्यावर मी सह्या केल्या एजंटच्या फॉर्मवर. नंतर दुसऱ्या बूथवर मतदान चालू होतं, तिथे एक 5 ते 10 मिनिटं मी बसले असेल. तर बाहेर घोषणाबाजी सुरू झाली. उमेदवाराचं इथं काही काम नाही, उमेदवार इथं थांबू शकत नाही, त्यांना बाहेर काढा अशा घोषणा सुरू झाल्या. मला पोलीस ऑफिसरने सांगितलं की मॅडम मी इथे बाहेरचं वातावरण डिस्टर्ब होतंय. मी त्यांना विनंती केली की मी इथे उमेदवार नाही आता नात्याने आले, माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी होतीये, त्यांना धमकीचे फोन येत आहे, तर मला त्यांना आधार देणं गरजेचं आहे. मी मतदान संपलं, अर्धा 15-20 मिनिटच राहिले होते, मी निघून जाईल इथून. त्यांनी दुसऱ्यांदा रिक्वेस्ट केल्यानंतर मी निघत असतानाच सगळ्या मॉब गेटच्या आत आला आणि त्या मतदान केंद्राच्या समोर उभारून ते घोषणा द्यायला बाहेर काढून द्या, व्हिडिओ शूटिंग चालू होते, घोषणाबाजी सुरू होते. आम्ही निघायच्या तयारीत असताना 2-3 दगड आले. एक माझ्या कार्यकर्त्याला लागला, एकाचा शर्ट फाटला, एक मलाही थोडासा उजव्या खांद्याला दगड लागला. नंतर तो मॉब एकदम पायऱ्या चढून वर आला. तर काही कार्यकर्ते माझ्या संरक्षणासाठी माझ्या समोर उभे राहिले आणि नंतर आम्ही एक रूम मोकळी होती, त्या रूम मध्ये जाऊन आतमध्ये कड्या लावून आम्ही आज सगळे कार्यकर्ते बसलो. बाहेर घोषणाबाजी चालू होती. त्या शाळा खोल्यावर दगड मारत होते. 4-5 महिला होत्या ज्या तिथे मतदान केंद्रावर मतदान करून निघून जाणार होत्या. दगडफेक झाला त्याही आतमध्ये आल्या. 15 ते 20 लोक माझी अपेक्षा नव्हती. ठीक आहे, विरोधक असावे, परंतु एवढ्या म्हणजे मोठा जमाव होता तिथं. आम्हाला अनपेक्षित होतं. आम्ही फक्त बूथला भेट देऊनच निघणार होतो, कारण मतदानाची वेळ पण 6 वाजता संपणारच होती, 10-5 मिनिटात. मला शिवगोरीचा आला होता फोन, मला अकोल्याचा आला होता, मला भारजवाडीचा आला होता. मी आज शिरसाटवाडीमध्ये जी काही घटना घडली आहे ते निश्चितच निषेधार्ह आहे. परंतु मी कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही, कारण कित्येक वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात आमचा राजळे परिवार सर्व जाती धर्माला बरोबर ठेवून समाजकारण राजकारण करतोय. आज तरुण नायकातील मुलांकडून ही जी काही घटना घडलेली आहे ती मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे. परंतु शेवटी मुलांचं करिअर आहे. मुलं 18 ते 25-30 वयोगटातील आहेत. शेवटी कुठलाही समाज असो, कायम आम्ही एकत्र या तालुक्याचं वातावरण राजळे घराण्याने ती परंपरा जपलेली आहे, जोपासलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार. त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी. मी पण सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निघून जावं.